Yes, good afternoon, students. I'm welcome to everyone. Okay, now we are moving to our next topic. So for this, I will share again my screen with you. Okay, so check out. अब लास्ट लेक्चर मध्ये आपण ई रेस्ट फॉर मायनस अल्फाची व्हॅल्यू व्हॅलिड केली होती. ठीक आहे, तर ती काय होती? एन इज इक्वल टू एच क्यूब अपॉन व्ही ब्रॅकेट बीटा अपॉन 2 पाय एम रेस्ट पॉवर 3/2. ओके, दिस इज युअर इक्वेशन नंबर 6. आता ही झाली आहे तुमची इरेस्ट पॉवर अल्फाची, इरेस्ट पॉवर मायनस अल्फाची व्हॅल्यू. आता नेक्स्ट पीपीटीत आपल्याला बीटाची व्हॅल्यू. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ इरेस्ट पॉवर अल्फा फ्रॉम इक्वेशन 6 इन इक्वेशन 3. ओके, नाउ एन ऑफ पी डी 4 pi v into p square upon h cube into n h cube upon v bracket beta 2 pi m raised to power 3/2 into e raised to power minus beta u च्या जागी p square upon twice m into dp. आता एक लक्षात घ्या, इक्वेशन 3 कुठं होतं? तर म्हणून सांगतोय की तुम्हाला वही घ्या, पेन घ्या आणि ते लिहून ठेवा. इक्वेशन 3 हे आहे आपलं काय? एन ऑफ पी डी पी इज इक्वल टू 4 पाय व्ही v p square upon vph square h cube e raised to power minus alpha e raised to power minus beta p square upon twice m dp. ठीक आहे, आता इथे काय पुट केलं मी? फक्त e raised to power मायनस अल्फाची व्हॅल्यू पुट करणार आहे. काय करणार आहे? e raised to power मायनस अल्फाची व्हॅल्यू. ठीक आहे, तर पहा आता तिथे तेच पुट केली आहे की नाही? पुट केली. आता इथल्या त्या बऱ्याच टर्म्स कॅन्सल झालेल्या आहेत, दिसत आहेत. ओके, नाउ we get n of p into dp is equal to 4 pi n bracket beta upon twice pi m raised to power 3/2 p square upon into e raised to power minus beta p square upon twice m into dp. This is equation number 6, 7. Okay, now u ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय? u equals to p square upon twice m. आता त्याला p equals p square इज इक्वल टू काय होऊन जाईल मग? ते equals to 2 into m into u. ओके, दिस इज 2 into u. नंतर आता हा याचा डिफरन्शिएट केलं. काय केलं मी? इथे डिफरन्शिएट केलं. इथे डिफरन्शिएट, एक मिनिट, तुम्हाला तसं लक्षात त्यासाठी आपण थोडं फोकस करू त्याला. हा पहा, इथे काय केलं मी? डिफरन्शिएट टॉईस पी इंटू डी पी इक्वल्स टू 2m इंटू डी यू. ओके, नाउ इज डिफरन्शिएटिंग. आता हे जे डिफरन्शिएट का बरं केलं? तर इथे डीपी ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. इथून डीपी ची व्हॅल्यू भेटेल. पहा, डीपी ची व्हॅल्यू कशी भेटेल? हा टॉईस पी इकडे खाली चालला गेला. ओके, सो डीपी इक्वल्स टू ट्वाइस एम डी यू. ओके, खाली इन ट्वाइस ट्वाइस पी. ओके, ट्वाइस पी होऊन जाईल. आता तिथला 2 कॅन्सल झाला. काय राहिला आपल्याकडे? फक्त एम इंटू डी यू अंडर रूट ऑफ, कसं केलं चाललं? अंडर रूट ऑफ ट्वाइस एम यू. आलं लक्षात? सो डीपी इज इक्वल टू ट्वाइस dp is equal to m into du upon under root of 2mu. Substituting this in equation 7. म्हणजे आता हा डीपी ची व्हॅल्यू जी आहे, ही डीपी ची व्हॅल्यू ही इक्वेशन 7 मध्ये पुट करायची. ह्या इक्वेशन 7 मध्ये. ठीक आहे, तर त्या इक्वेशन 7 मध्ये पुट केल्यानंतर काय होते? हा, इक्वेशन 7 नंतर पुट केल्यानंतर वी गेट 2 इंटू du इंटू डी सॉरी n ऑफ u इंटू du n ऑफ u into du is equal to 4 pi n bracket beta upon twice m into, so twice pi m bracket 3/2 into twice mu e raised to power minus beta u into m into du upon under root of twice mu. ओके, आता सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही कॅन्सल केल्या, इथल्या काही काही टर्म्स कॅन्सल होतात, तर फायनली वी गेट n of u into du equals to twice n upon under root of pi beta raised to power 3/2 e raised to power 1/2 e raised to power minus beta u into du. Equation 8. Total energy of the system is given by, आता ही नंबर ऑफ एनर्जी रेंज मध्ये, एका एनर्जी रेंज मध्ये पार्टिकल्स काढले. आता टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम काढायची आपल्याला. सो यू इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to infinity
n u into n of u into du, okay, equals to 3/2 nkt. This is energy of किंवा free energy सुद्धा म्हणता त्याला 3/2 nkt. Okay, so n 3/2 nkt equals to integration 0 to infinity. Integration दिसता इथे integration 0 to infinity u into 2n upon under root of pi beta raised to power 3/2 u 1/2 e raised to power minus beta u du. So using equation 8 कहा से लिया आपण using equation 8 म्हणजे इथे सुद्धा u काढला आपण टोटल एनर्जी, इथे सुद्धा टोटल एनर्जी आपल्याला माहिती 3/2 nkt असते, आहे दोन्ही इक्वेट केले. सो फाइनली वी गेट, अब क्या मिलेगा हमें, तो जो टर्म्स कांस्टेंट है वो बाहर आ जाएगी. तो दिस इज 2n अपॉन अंडर रूट ऑफ 2 पाई m बीटा रेस्ट टू पावर 3/2, ये बाहर आ गए कांस्टेंट टर्म्स. 0 टू इंफिनिटी, बाद में u रेस्ट टू पावर 3/2 e रेस्ट टू पावर बीटा e रेस्ट टू पावर माइनस बीटा u du, ये अपने पास आ गया टर्म. ओके, नाउ नेक्स्ट. अब ये जो आया है यूजिंग स्टैंडर्ड इंटीग्रल, अब इंटीग्रल में क्या है, तो इंटीग्रल है अपना 0 टू इंफिनिटी, ये स्टैंडर्ड इंटीग्रल मैथमेटिक्स में है 0 टू इंफिनिटी x रेस्ट टू पावर 3/2 e रेस्ट टू पावर माइनस ax into dx इक्वल टू 3 अपॉन 4a स्क्वायर ब्रैकेट पाई अपॉन a रेस्ट टू पावर 1/2. ये अपना स्टैंडर्ड इंटीग्रल है. अब इस स्टैंडर्ड इंटीग्रल को हम सब्स्टिट्यूट करेंगे. ओके, सब्स्टिट्यूट करने के बाद में अब ये ऐसा टर्म आ जाएगा. तो 3/2 nkt इक्वल्स टू 2n अपॉन पाई बीटा रेस्ट टू पावर 3/2, और जो अपना टर्म था पूरा पीछे के इसमें, तो उसको हमने सब्स्टिट्यूट कर दिया स्टैंडर्ड इंटीग्रल, दैट इज 3/4 इंटू बीटा स्क्वायर अपॉन पाई अपॉन बीटा रेस्ट टू पावर 1/2. ये टर्म होता है स्टैंडर्ड इंटीग्रल. ठीक है, अब बीटा इज इक्वल टू नथिंग बट 1/kt. बीटा रहता है, वैल्यू रहता है स्टैंडर्ड वैल्यू, बीटा इज इक्वल टू 1/kt. ये कहाँ पे आपने पढ़ा है, काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस में पढ़ा है आपने. ठीक है, तो सब्स्टिट्यूट दिस इन इक्वेशन 8. अब इक्वेशन 8 में हम पुट करेंगे, फाइनली वी गेट n इंटू n ऑफ u इंटू du इक्वल्स टू 2n अपॉन अंडर रूट ऑफ पाई ब्रैकेट 1 अपॉन kt रेस्ट टू पावर 3/2 रेस्ट टू पावर 1/2 e रेस्ट टू पावर माइनस u डिवाइडेड बाय kt इंटू du. तो ये हो गया आपका वैल्यू. तो क्या हो गया वैल्यू, n इंटू n ऑफ u du इक्वल्स टू ट्वाइस n अपॉन अंडर रूट ऑफ पाई ब्रैकेट में 1/kt रेस्ट टू पावर 3/2 u रेस्ट टू पावर 1/2 e रेस्ट टू पावर माइनस u इन अपॉन kt इंटू d. अब नेक्स्ट टर्म आएगा अपने पास n ऑफ u du इज इक्वल टू 2 पाई m अपॉन पाई kt रेस्ट टू पावर 3/2 u रेस्ट टू पावर 1/2 e रेस्ट टू पावर माइनस u अपॉन kt इंटू d. इक्वेशन 9. अब इक्वेशन पुटिंग इन इक्वेशन 9. अब इक्वेशन 9 में एनर्जी का जो है, काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला क्या रहता है, 1/2 mv² रहता है. तो यहाँ पे एनर्जी है, इनिशियल एनर्जी q इक्वल्स टू 1/2 m इंटू v². So differentiating this, we can get d is equal to m into v into dv. Okay, so differentiate ये कर लिया हमने. यहाँ पे देखो differentiate, this is differentiate कर लिया. So differentiating ये du मिल गया, यहाँ पे हम du पुट करेंगे यहाँ पे, और u के जगह यहाँ पे पुट करेंगे 1/2 mv². So substituting all these terms. Okay, अब सब्स्टिट्यूट करते हैं, we get, अब v की तरफ जाएगा, n ऑफ v इंटू dv इज इक्वल टू 2 पाई n अपॉन पाई kt रेस्ट टू पावर 3/2. अब यहाँ पे e की जगह आ गया टर्म. अब देखो e की जगह पर टर्म आ गया 1/2 mv² रेस्ट टू पावर 1/2. देन अगेन u पुट करना है यहाँ पे, तो ये आ गया आपका e रेस्ट टू पावर माइनस mv² अपॉन ट्वाइस kt, और du की जगह ये du का टर्म है, तो इसकी जगह आएगा mv इंटू dv. ओके, अब यहाँ पे जो जो कैंसिल होगा हम कैंसिल कर लेके, हमारे पास बचा क्या है, n ऑफ v dv इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 पाई n ब्रैकेट m अपॉन पाई kt रेस्ट टू पावर 3/2 v² इंटू e रेस्ट टू पावर माइनस mv²
अपॉन ट्वाइस KT dV. तो ये हो गया आपका इक्वेशन 10 एंड दिस इक्वेशन 10 इज नथिंग बट द मैक्सवेल बोल्ट्जमैन डिस्ट्रीब्यूशन लॉ फॉर द मॉलिक्यूलर स्पीड. ये आपका इंपॉर्टेंट है. अब इसमें देखिए तो n ऑफ v इंटू dv इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2 पाई n ब्रैकेट m अपॉन पाई KT रेस्ट टू पावर 3/2 v स्क्वायर e रेस्ट टू पावर मायनस mv स्क्वायर अपॉन 2KT dv. आता याच्यात लक्षात घ्या अंडर रूट 2 आहे फक्त. तुम्ही काय करता अंडर रूट ऑफ पाय एन पण करून टाकता. नाही फक्त अंडर रूट ऑफ 2 फक्त अंडर रूट मध्ये आहे, बाकी पाय एन वगैरे नाहीये. तर तुम्हाला क्वेश्चन एमसीक्यू कसा विचारला जाऊ शकते, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्सवेल बोल्ट्जमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ फॉर द मॉलिक्युलर स्पीड, किंवा मॉलिक्युलर स्पीडची मॉलिक्युलर डिस्ट्रीब्युशन मॅक्सवेल एमबी स्टॅटिस्टिक्स मध्ये काय व्हॅल्यू राहू शकते. तर तुझं आन्सर काय राहील 2n b dv इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 पाय एन bracket m into pi kt raised to power 3/2 v square e raised to power minus mv square upon 2 kt dv. So this is very important. आणि एक लक्षात घ्या पूर्ण मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहेत. तर याच्यातल्या ज्या शेवटच्या स्टेप्स आहेत तुमच्या एमसीक्यूच्या कामाच्या आहेत. मधलं स्टार्टिंगचे पहा आणि थोडंसं लिमिटेशन्स असे आहेत की हे सगळे डेरिव्हेशन्स आहेत. डेरिव्हेशन बोर्डवर जेव्हा सॉल्व्ह केल्या जाते त्यातल्या मॅथमॅटिकल स्टेप्स चांगल्या एक्सप्लोर करता येतात. ड्यू टू दिस ऑनलाईन टीचिंग लिमिटेशन्स ते आपल्याला इथे सॉल्व्ह करता आल्या नाही. ठीक आहे. तर एमसीक्यू ची परीक्षा असल्यामुळे तुम्ही एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त फोकस करा. दुसरं एमसीक्यू मधले बदल काय आहे की 40 यावरचे प्रश्न किंवा 40 पैकी 40 ही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. मागल्या एक्झाम मध्ये तुम्ही जे विंटर 2020 मध्ये काय केलं तर 40 पैकी 30 सोडवले होते. पण यावेळेस तुम्हाला 40 पैकी 40 सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा आहे आणि 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला म्हणजे किती होईल ते 2 into 40 सो इट इज 80 मार्क्सचा थेअरीचा पेपर आहे. ठीक आहे. याचा अभ्यास करताना तुम्ही लिहून पहा, प्रॅक्टिस करा. पोस्ट ग्रॅज्युएशनला पुन्हा स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं काही आहे. आलं लक्षात. तर पुढच्या जेवढं मी झालंय तेवढंच आपण आता कन्सिडर करू आपला सिलेबस. आता पुढचा जो टॉपिक आहे युनिट 2 तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करू. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.